तर हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तर उद्या आहे एकादशी, जी आषाढी वारीची एकादशी आहे. म्हणजे उद्या देव झोपी जातील. त्यासाठी आपण उपवास करणार आहोत. म्हणजेच देव तर काही झोपत नाही, पण आपण आषाढी निमित्त उपवास असतो. तर त्यासाठी आपण आज एक मेन्यू बनवणार आहे. त्यासाठी घेतलेली आहे भगर आणि त्यात थोडेसे आपण वाटीभर भगर घ्यायची. त्यात थोडेसे 2 मूठ एवढे साबुदाणे टाकायचे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला वाटण करून घेणार आहोत आपण. याचं छान असं खमण बनवणार आहोत. तर त्यासाठी छान दोघांना मिक्स असं जाडसर भरडून घ्यायचं आहे मिक्सरमधनं. आणि थोडंसं जाड असल्याकारणाने ते फुलतंही छान आणि छान प्रकारे वाफलंही जातं. तर अशा पद्धतीने थोडं जाड असू द्यायचं आहे. आपण हे खमण चवीलाही खूप छान राहतं आणि नेहमी आपण साबुदाणे आणि भगर किंवा जेच पारंपरिक पद्धतीने बनवलं ना, तर त्याची चव आपल्याला पुन्हा पुन्हा खाऊशी वाटत नाही. आणि साबुदाणे म्हटले ना, तर काहींचं पोटही दुखतं. साबुदाणे काहींना पचत नाही आणि पाहावं तर तसं म्हणजे साबुदाणे नेहमी खावेसे वाटत नाही. म्हणून त्यासाठी आपण मस्त असं खमण बनवणार आहे, ज्याची चव तुम्हाला खूप आवडेल मनापासून. तर तुम्हीही बनवून पहा. तर अशा पद्धतीने खमणचं आपण बॅटर होतं. त्यात दही टाकून घ्यायची आहे. माझं दही थोडंसं खट्टच होतं. त्यात मी सायट्रिक ॲसिड थोडंसं टाकलं आहे, साखर टाकली, मीठ टाकलं आणि आता छान एका भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. आपल्याला ज्याच्यात खमण बनवायचं आहे हे उपवासाचं, त्याला छान भांड्याला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हे बॅटर जे आहे ते चिटकणार नाही आणि छानपैकी मस्त निघून येणार. तर पूर्ण बॅटर हे आपलं असं बनवून घ्यायचं आहे. त्यात लागत थोडंसं पाणी घालायचं आहे. दही घातल्याने खमंगला छान स्मेल येतो आणि छान लागतं देखील. आणि यात आपण दुसरं एक्स्ट्राचं काही घालू शकत नाही, म्हणून निदान दही राहिली ना, तर चवीला एकदम छान लागतं. तर यासाठी सोबत तुम्ही चटणी देखील बनवू शकतात किंवा आमटी देखील बनवली तरी अप्रतिम लागेल. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. भगर आणि साबुदाणे आपण जे मिक्स केलेले होते, दळलेलं होतं, ते बऱ्याचपैकी फुलून येतं. म्हणून याला आपण एकजीव सर्व करून घेणार आहोत आणि मग नंतर त्याला थोडंसं 10 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. जेणेकरून जे पदार्थ आहे, जो आपला भिजू घातलेला साबुदाणा आणि भगर होतं, ते पूर्ण पाणी सोक करून घेतलेलं आहे. पहा तुम्ही, अशा पद्धतीने त्याने सोक करून घेतलेलं आहे. यात आता आणखी थोडंसं आपण ॲडिशनल पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी टाकायचं गरज नाही आहे. तर थोड्या प्रमाणात आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यात आता आपण बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत. तुम्हाला बेकिंग पावडर म्हणजे बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा घालायचा असेल ते तुम्ही घालू शकतात. तर अशा पद्धतीने आपण खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि मग नंतर त्याला आपण ज्या बॅटरला म्हणजे ज्या भांड्याला आपण तेल लावलेलं होतं ना, त्यात आपण ते बॅटर घालून देणार आहोत. त्याआधी आपण कढई ठेवलेली होती पाणी तापत ठेवण्यासाठी. तर पाणी बऱ्यापैकी तापलं गेलेलं होतं. तर हे लगोलग आपण त्याच्यावर हे भांडं ठेवून द्यायचं आहे. पहा किती फुलून गेलेले आहे ना. तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण हे छानपैकी फुलून जातं. आता आपण हे भांडं यावर वाफण्यासाठी ठेवणार आहोत आणि याला कवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे फुललेलं असतं खमण ते छानपैकी एकदम मस्त पूर्ण वाफवणं होईल. म्हणजे हवा निघणार नाही असं टाईट भांडं यावर झाकायचं आहे. आपण आषाढी वारीच्या दिवशी बऱ्यापैकी काही पदार्थ बनवत असतो. त्यात हा एक पदार्थ एकदम सोपा आणि झटपट बनणारा आहे. किंवा तुम्ही वारकरींना देण्यासाठीही हा पदार्थ तुम्ही बनवू शकतात. तर इकडे हे खमण बनवलं जात आहे आणि आता आपल्याला एक म्हणजे शेंगदाण्याची बर्फी करायची आहे. त्यासाठी मी एका साईडला कढई ठेवली आहे आणि त्यात 1 वाटी एवढी साखर घातली आहे. जितकी 1 वाटी साखर घातली होती ना, त्याच वाटीने अर्धा कप एवढं पाणी मी त्यात टाकणार आहे. आणि आता हे साखर पूर्ण वितळेस्तोवर छान त्याचे एक चासणीसारखं तयार करायचं आहे. शेंगदाण्याची जी बर्फी असते ती अगदी
सोपी असते. तर तुम्हीही करूनच पाहिली असेल, पण मला ही बनवायची होती, तर मी म्हणून बनवलेली आहे. शेंगदाणे मी आधीच दळून घेतलेले होते. जे एक्स्ट्राचे कामं असतात ना, ते आधी केलेले असले ना, तर आपल्याला जे काही साहित्य बनवायचं असतं किंवा कोणतीही रेसिपी बनवायची असते, ती बनवण्यासाठी आपल्याला वेळ लागत नाही आणि कोणताही पदार्थ लवकर बनला जातो. आपल्याला एक्स्ट्रा काम करण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. आधी जे प्रिपरेशन केलेलं असलं तर. आणि अधूनमधून इकडे पाण्याचा बघा पाणी चालू झालेलं आहे. म्हणजे सध्या तर आता असं होतं आहे ना, की पाणी येतं, लगेच थोडंसं ऊन येतं आहे, लगेच पाणी बंद राहतं. लगेच धावत गेली आणि ते सगळे बाहेर कपडे टाकलेले होते, ते कपडे वाळायला घातलेले होते, ते काढून आणले. खूप घाई होऊन जाते नाही तेव्हा. आणि मग आता इकडे आपल्याला ही साखर वितळत घालायची छानपैकी. यात तुम्ही वेलदोड्याची पूड घालू शकतात, जर तुम्हाला टाकायचं असेल तर. आणि नाही जरी टाकलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने छान आपल्याला पूर्ण म्हणजे चासणी ही बनवून घ्यायची आहे. बऱ्याच टाईमपर्यंत याला ढवळतच राहायचं आहे. इकडे आपलं हे खमंग छान असं वाफ होऊन तयार झालेलं आहे. लाईट सध्या होती नाही, लाईट पण येत होती, जात होती, असं काहीतरी चालू होतं. तर हे बघा आपलं खमण किती छान फुललेलं आहे. आता यावर थोडंसं आपण कश्मीरी लाल तिखट टाकून घेणार आहोत, जेणेकरून ते दिसायलाही एकदम सुंदर दिसेल आणि चवीलाही ते चटपटीत थोडंसं तिखट, खट्ट-मिठ्ठ असं लागेल. तर आपल्याला वरून याला फोडणी द्यायची नाही, म्हणून हे आता असंच मी गार करण्यासाठी ठेवणार आहे. इकडे आपली चासणीही बनवण्याचं काम चालू होतं, तर इकडे ही चासणीचं पण बऱ्यापैकी चासणी बनून तयार झालेली आहे. तर आपल्याला ही चासणीमध्ये आता जे शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं होतं ना, ते आता आपण याच्यात घालणार आहोत. चासणीला आणखी थोडंसं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे एक म्हणजे घट्टपणा, दाटपणा येण्यासाठी आपल्याला थोडा वेट करायचा आहे. मग नंतर आपण त्यात ते शेंगदाण्याची पूड घालणार आहोत. छान असा दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला नेहमी सततच हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे दोघं पदार्थ आषाढी निमित्त किंवा कोणत्याही उपवासासाठी तुम्ही बनवू शकता. बनवण्यासाठी एकदम सोपे आणि सरळ आहे. आपण हे करता अन्य दुसरेही कामं करू शकतो. तर छान आपलं हे झालेलं आहे तयार. आता यात आपण शेंगदाण्याचे कूट घालून घेणार आहोत आणि छान ढवळून घ्यायचं आहे याला. मस्त ढवळल्यानंतर आपल्याला ते पूर्ण म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणखी शेकलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला ढवळून घ्यायचे. पूर्ण एकत्र करायचं आहे ते, ज्याला म्हणजे शेंगदाण्याच्या कूटला पूर्ण चासणी ही लागायला हवी म्हणून. आणि लगोलग आपण एका भांड्याला तेल लावून घेतलेलं होतं. त्या ताटामध्ये ते आपण हे जे मिक्स केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि चासणी टाकलेलं, ते बॅटर आपण टाकून घेणार आहोत. आणि पूर्ण टाकून घ्यायचं आहे, पटकन टाकायचं, कारण की ते लगेच कडक होतं म्हणून. पूर्ण टाकून झाल्यावर नंतर आपल्या म्हणजे पूर्ण सारखं हे पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण छान असं बसलं जाईल. आता हेही आपण गार करण्यासाठी ठेवणार आहोत. आणि साईडला आपण जे खमण बनवलेलं होतं, त्याला छान चिरून घेणार आहोत. तर पहा किती सुंदर असं खमण दिसतंय, लाल थोडंसं व्हाईट. तर चवीला हे खूप छान झालेलं होतं बरं का. तुम्ही बनवून पहा, तेव्हा तुम्हाला याची चव नक्की कळेल. आणि म्हातारे लोकंही सहज खाऊ शकतात. आमटीसोबत तुम्ही खाऊ शकतात. भगर खाण्यापेक्षा हे असं बनवलं ना, तर म्हाताऱ्या लोकांना कसं दात नसतात, म्हणून त्यांना हे एकदम छान लागेल. तर पहा किती छान सुंदर असं फुललेलं होतं. तर अशा पद्धतीने आपलं खमण तयार झालेलं आहे आणि एका साईडला आपली ही बर्फीही तयार झालेली आहे. तर चला, तर मग आपली ही थाळी तयार आहे. बर्फी, आपण साबुदाणे आणि केळीचा पापड, इकडे आपलं खमण, त्याच्यासोबत थोडीशी चटणी केली होती आपण, मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घालून, दही घालून. तर चला, तर मग अशा पद्धतीने आपली थाळी तयार आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने ही आपल्या उपवासाची थाळी तयार आहे बनवून. तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हीही अशी थाळी बनवा आणि आनंद घ्या. आणि पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या तुम्हाला, देवशयनी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय खानदेश.